नमस्कार, मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आजचा आपला विषय आहे आम्लपित्त आणि आयुर्वेद। यावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी। खरं तर आम्लपित्त म्हटलं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याला ज्या काही भावना होत असतात, म्हणजे मळमळतं, कधी चक्कर आल्यासारखं वाटतं, डोकं दुखतं, ह्या भावना ज्या आहेत त्या आम्लपित्ताच्या आहेत की नाही हे कधी कधी आपल्याला कळत नाही। कारण बाहेर वाढणारं ऊन आपल्याला वाटतं की उन्हामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याबाबत घडत आहेत, पण हे जर आपण आम्लपित्त अंगावर काढलं तर नेमके ह्याचे आपल्याला काय काय दुष्परिणाम जाणवतात हे आज आपण समजून घेणार आहोत। सर, तुमचं मनपूर्वक आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत। नमस्कार। सरांची मी आपल्याला थोडक्यात ओळख करून देते। वैद्य समीर गोविंद जमदग्नी हे आयुर्वेदाचार्य आहेत आणि आयुर्विद्या पारंगत आहेत। 30 वर्षापासून पुणे व मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून ते कार्यरत आहेत। श्री विश्ववती आयुर्वेद रुग्णालय कोल्हापूर येथे ते प्रमुख चिकित्सक म्हणून काम पाहतात। तसंच नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल वार्शी येथे प्रमुख चिकित्सक म्हणून ते कार्यरत आहेत। कॅन्सर, व्यंधत्व, हृदयरोग, गतिमंदत्व, क्रिटिकल इलनेस, मतिमंदत्व यासारख्या इतर आजारांवरती उपचारांमध्ये ते विशेष प्रावीण्य त्यांचं आहे। खरं तर आपण सरांकडून जाणून घेणार आहोत ते आम्लपित्ताबद्दल। सर, मला महत्त्वाचं असं विचारायचं आपल्याला की आम्लपित्त म्हणजे आम्हाला साधारण माहिती असतं की आपल्याला ह्या ज्या भावना होत असतात, मळमळतं, डोकं दुखतं वगैरे, ह्या सगळ्या आपलं म्हणजे असं म्हटलं जातं की माझं ऍसिडिटी वाढली आहे, पण मुळातच आयुर्वेदामध्ये आम्लपित्ताबद्दल काय सांगितलं आहे हे जरा सांगता का? हा खूप चांगला प्रश्न आहे। कसं होतं, आम्लपित्त म्हणताना प्रत्येक लोकांची काहीतरी देवाविषयी जी कन्सेप्ट असते ना, तसं वेगवेगळ्या कन्सेप्ट काहीतरी असतात। तर आम्लपित्त असं म्हटलं की एक विविक्षित उदाहरणाने तो विषय जास्ती स्पष्ट होईल। समजा एखादी गवळण आहे आणि ती दुधात एखादं पात्र घेऊन येते किंवा मडकं घेऊन येते आणि त्याच्यामध्ये दही लावते। तर मग 2-3 वेळा दही लावला असं पद्धतीने 2-4 दिवस की नंतर कसं होतं, त्या मडक्याला आतमध्ये दह्यात अंश असतो आणि मग दूध फक्त घातलं तरी त्याचं दही व्हायला लागतं। तर असं ते पात्र म्हणजे आपलं जठर आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे काही अन्नपदार्थ घालतो त्याचा मधुर रस तयार होण्याच्या ऐवजी जर आंबटपणा निरंतर व्हायला लागला, नो डाऊट की आंबटपणा हे उपयोगी आहे, पण तो एका लिमिट पर्यंत, त्याच्यापेक्षा जास्ती जर ते व्हायला लागलं तर काहीही अन्न तुम्ही पोटात घातलं, गोड असू दे, तुरट असू दे, तिखट असू दे, सगळं आंबटच बनायला लागतं। असा जो आजार आहे तो म्हणजे आम्लपित्त। आता ते मडकं जसं आतनं राबलं गेलेलं आहे त्या दह्यानी, तसं आपण आपल्या चुकीच्या खाण्यापिण्या आणि वागण्यामुळे जेव्हा जठर बिघडून येतो त्यावेळेला आम्लपित्ताची सुरुवात होते। त्यामुळे ज्या वेळेला तुमचं डोकं दुखतं, मळमळ होते, उलटी गेल्यानंतर फरीशीवरती पित्ताचे डाग पडतात, पुन्हा ऊन सहन होत नाही, चिडचिडीत रागा आदळापट होते, मान दुखायला लागते, ब्लड प्रेशर वाढतं, अशा सगळ्या, किंवा तोंड कडी पडतं, चक्कर आल्यासारखं होतं, ह्या सगळ्यांच्यामध्ये काय होतं की आम्लपित्त हे त्याचं कारण असतं आणि ज्या वेळेला समजतं त्या ते जीर्ण किंवा क्रॉनिक झालेलं असतं। म्हणजे पहिल्यांदा लोकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या दिवशी आपल्याला भूक लागेल का नाही असं वाटतंय त्यावेळेला आपण जेवू नये, लंघन करावं, आणि शौचाला जाऊ का नको असं जेव्हा वाटतं त्यावेळेला जायला पाहिजे, एवढा नियम पाळला जायला पाहिजे। आणि हे आम्लपित्त व्हायचं नसेल तर जेवणाच्या वेळा या फिक्स व्हायला पाहिजेत आणि त्यावेळेला जेवलं जायला पाहिजे। एकदा जेवलं की 5 ते 6 तास दुसरं खायला नाही पाहिजे, म्हणजे अन्न जे आहे ते व्यवस्थित पचवून मार्गी लागतं आणि मेटाबॉलिक रेट जो आहे तो मेंटेन केला जातो आणि आम्लपित्त जे आहे ते बरं होतं। सर, जसं तुम्ही आता उल्लेख केलेला आहे की आपण वेळच्या वेळी जेवण केलं पाहिजे किंवा ज्या आपल्या जेवणाच्या वेळा आहेत त्या आपण सांभाळल्या पाहिजेत, हे झालं एक कारण, पण अशी अनेक कारणं आहेत जी ज्याच्यामुळे आपल्याला आम्लपित्त होण्याचा धोका संभावत असतो। ही कारणं जर आपण लक्षात घेतली आणि टाळली तर नक्कीच आपण त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढू शकतो। काय सांगाल सर? कसं आहे, लोकांच्या बाबतीत आयुर्वेदाच्या संबंधातले जे काही विचार आहेत ना हे गेलेले नसतात। आपण लहानपणापासून मिनरल्स काय, व्हायटॅमिन्स काय, प्रोटीन्स काय हे बघत असतो, पण कुणालाही वातपित्त कफ म्हणजे काय, फळांचे गुणधर्म काय, फळभाज्यांचे गुणधर्म काय हे काहीही माहित नसतं। आणि मग एखाद्या वैद्याने काय ते सांगितलं त्यांच्या अंगावरती बॉम्ब पडल्यासारखं एकदम ते करतात। त्याचं उत्तम क्लासिकल उदाहरण म्हणजे काय तर पालेभाज्या। तर पालेभाज्या ह्या आयुर्वेदाने आम्ल विपाकी सांगितलेल्या आहेत आणि अचक्षुष म्हणजे डोळ्याला अहितकारक म्हणून सांगितलेले आहेत। आणि लहानपणापासून आपण ऐकलेलं असतं की त्यात एवढी व्हिटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात आणि रॉ खा, फायबर खा वगैरे हे जे असतं त्यात पालेभाज्या खूप खाल्ल्या जातात। पालेभाज्या पोटात गेल्यानंतर पहिल्यांदा आम्लपित्त कमी करतात कारण कोठा साफ होत असतो, पण ते सेल्युलोज पचत नाही, ते पॉलिसॅक्राइड आहे आणि रवंथ करणाऱ्या प्राण्यांना ते पचतं, आपण रवंथ करत नाही। तर आपल्याला काही दिवसांनी मग घाण वासाचे गॅसेस व्हायला लागतात, मलावष्टंभ व्हायला लागतो, डोकं दुखायला लागतं आणि पित्त वाढायला लागतं। तर पालेभाज्या हे त्याचं प्रधान कारण सांगितलेलं आहे।
तर हे एकदमच वेगळं आहे. पण आयुर्वेदाने जेवढा आहारशास्त्राचा विचार केलेला आहे तेवढा इतर कोणत्याही शास्त्राने केलेला नाही. त्यामुळे आयुर्वेदाचं म्हणणं तुम्ही पहिल्यांदा 6 महिने ऐकून बघावं, दुसऱ्या शास्त्रांचं ऐकावं, आणि जे चांगलं वाटतं तो हा सूर्य आणि हा जयरद असं होऊ शकतं. हा एक भाग झाला. दह्याविषयी लोकांचं प्रेम भयंकर असतं. दही हे थंड वाटतं. स्पर्शाला थंड असलेली गोष्ट ही आत मध्ये गेल्यानंतर थंड असेल असं नाहीये. म्हणजे आंबटपणा जो आहे तो नेहमी स्पर्शाला थंड असतो आणि पोटात गेल्यानंतर वीर्याला किंवा त्याची पोटन्सी जी असते ती उष्ण असते. त्यामुळे दह्यासारखे पदार्थ खूप खाणं, खूप आंबट खाणं, उभ्यानी जेवण करणं, टीव्ही बघत जेवण करणं, त्याच्यानंतर स्पायसी डीप फ्राईड फर्मेंटेड गोष्टी जास्ती खाणं, ब्रेड सारखा पदार्थ जास्ती खाणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आम्लपित्ताचं कारण म्हणून आपल्याला बघायला लागतात. रात्रीचं जागरण, दुपारची झोप जेवल्यानंतर स्पेशली हे आम्लपित्ताचं एक प्रधान कारण आहे. आणि आपल्याला अजीर्ण झाल्यानंतर आपण लंघन करायला पाहिलं असतं, कारण तोंडात कडू चव आली असते आणि निसर्गाने इंडिकेशन दिलेलं असतं किंवा आता तू खाऊ नकोस. पण माणूस जिभेच्या लवल्यासाठी आणि कोणतरी देतंय म्हणून तो खातो आणि आजारी पडतो. तर ही आम्लपित्ताची प्रधान कारण आहेत. ह्याच्याबरोबर आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य या तिवयीवरती आपलं संपूर्ण शरीर आहे. आपल्या वैवाहिक जीवनाशी संबंधित काही घटना असतात त्याचा सुद्धा संबंध जो आहे तो आम्लपित्ताशी येत असतो. जवळच्या वैद्याकडनं त्याची शहानिशा प्रत्येक आम्लपित्ताच्या रुग्णांनी करायला पाहिजे. तर हा सगळा भाग जो आहे तो निदानामध्ये किंवा कारणांच्या मध्ये आयुर्वेदाने सांगितलेला आहे. नक्कीच सर, जसं तुम्ही म्हणालात की जसं आपण पालेभाज्या खाल्ल्यामुळे पित्त वाढतं, खरंच मला असं वाटतं की प्रेक्षकांमध्ये असे अनेक असतील आणि त्यांनी जर ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर त्यांच्या लक्षात येईलच की जर आपण काही वेळा मेथीची पालेभाजी खाल्ली तर आपलं हे पित्त वाढलेलं दिसतं. सर, पण ह्या आम्लपित्ताचे असे काही प्रकार आहेत का जे जर जाणून घेतले तर आपण त्याच्यापासून दूर राहू शकतो? बरोबर आहे. आता प्रत्येक गोष्टीचा जसा अपवाद असतो ना तसा मी ह्याचा पालेभाजीचं पुढचं जरा जे महत्वाची माहिती आहे ती बघून मग आपण पुढे जाऊया. असं होतं की सगळ्याच पालेभाज्या वाईट आहेत असं नाही आहे, पण 99% पालेभाज्यांच्या बाबतीत हा प्रकार आहे. पुनर्नव्याची भाजी म्हणून आहे, काकमाची जी भाजी म्हणून आहे, गुळवेलीची भाजी म्हणून सांगितलेली आहे ती आहे, किंवा रिंगणीची भाजी जी आहे ती, ह्या सगळ्या कडू रसाच्या भाज्या आहेत आणि त्या पित्त कमी करण्यासाठी उपयोगी पडत असतात. म्हणजे प्रत्येक नियमाला जसा अपवाद असतो किंबहुना नियम सिद्ध व्हायचा असेल तर अपवाद असायलाच लागतो. त्यासाठी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आयुर्वेदाने सांगितलेल्या आहेत. आता प्रकाराकडे वळूया. कसं होतं, आम्लपित्त असं म्हटल्यानंतर त्याचे वेगवेगळे खूप प्रकार सांगितले आहेत. वाताचे, पित्ताचे, कफाचे असे आयुर्वेदाने प्रकार सांगितलेले आहेत. आणि त्या दोषाचा गुणधर्म त्या उलटीमध्ये किंवा त्या पित्तामध्ये दिसत असतो. म्हणजे पित्ताचे गुणधर्म सांगताना पित्तम सस्ने तीक्ष्णोष्णम लघु विश्रम सरंद्रवम असे त्याचे गुण सांगितले. म्हणजे विसर्गंध म्हणजे दुर्गंधीपणा जो आहे तो पित्ताच्या ठिकाणी असतो. घामाला येणारी दुर्गंधी, तोंडाला येणारी दुर्गंधी ही त्या पित्तातून आलेली असते. वय वर्ष 35च्या पुढे जायला लागलं की शरीरामध्ये पित्त जे आहे ते जास्ती असतं, लहानपणामध्ये कफ जास्ती असतो आणि म्हातारपणी वात जास्ती होत असतो. तर या दुपारच्या काळात किंवा तारुण्याच्या अवस्थेमध्ये पित्त वाढायला लागलं की मग हार्मोनल इम्बॅलन्स होऊन तोंडाला वास सुटणं असं बऱ्याच लोकांना होत असतं. पण ते एम्ब्रेसिंग वाटतं बऱ्याच लोकांना. तर तो खूप त्रासदायक असा प्रकार नाहीये. कांदा जो आहे तो जर व्यवस्थित खाल्ला गेला तरी सुद्धा हा तोंडाचा वास हा कमी येऊ शकतो. किंवा त्याच्यातून रुईच्या पानाचे काही औषधं आयुर्वेदाने सांगितलेले पंचामृतसारखी ती घेतली तरी हा त्रास कमी होऊ शकतो. तर हे पित्त जे आहे ते पित्ताचे गुणधर्म वाढल्या कारणानं तसं खाणं पिणं वागणं झाल्या कारणानं होत असतं. पण ह्याच्या व्यतिरिक्त एक वेगळा प्रकार आयुर्वेद नेहमी प्रत्येक आजाराच्या बाबतीत विचार करतो की आम्लपित्त हे लक्षण म्हणून केव्हा येतं आणि आम्लपित्त हा आजार म्हणून केव्हा येतो. तर शरीरात असा पित्तावृत्त वात म्हणून एक आजार आहे, त्याच्यामध्ये चक्कर येत असते आणि पित्त खूप होत असतं, जळजळ होत असते आणि तहान फार लागत असते. तर त्याला नुसती पित्ताची औषध देऊन उपयोग होत नाही, त्याला पित्तावृत्त वाताच्या बस्ती नावाची ट्रीटमेंट करायला लागते. बऱ्याच लोकांची पित्त प्रकृती असते आणि तिखटा मिठाचं खाल्लं की त्यांना आम्लपित्त होत असतं. ते आम्लपित्त जे असतं ते त्यांच्या प्रकृतीमुळे होत असतं. बऱ्याच लोकांना शरद ऋतूमध्ये म्हणजे ऑक्टोबर हीट असताना ते जन्माला आलेले असतात आणि त्यामुळे त्यांना जळजळ होत असते. तर त्या वयाचा आणि त्यांच्या जन्माचा विचार करून औषध द्यायला लागतात. बऱ्याच वेळा असं होतं की पोटामध्ये आव असते, कोठा साफ होत नाही आणि त्यामुळे पित्त वाढत असतं. म्हणजे ह्या सगळ्या वेळेला आम्लपित्त हा आजार नसतो, तिथं लक्षण म्हणून असतं. स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी याच्यामुळे सुद्धा हा त्रास होतो. आता गंगाधर म्हणून आमचा एक टीकाकार होता, त्याने असं सांगितले की क्रोधात पित्तम, चिडचिड करणारी जी माणसं असतात ना, एस्पेशली वकील लोक, दुसऱ्यांसाठी भांडणारे लोक जे असतात, तर त्याच्यामध्ये सारखं पित्त वाढत असतं आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना आम्लपित्त होत असतं. तर त्यांचा तो मानसिक भाव जो आहे तो शिरधारीन कमी करून मग त्यांचं पित्त कमी करायला. नक्कीच, म्हणजे आहार हा महत्वाचा आहे. याबरोबरनं जी आपली मनोवृत्ती असते ती देखील आपली पित्त वाढवणारी ठरू शकते. अधिक माहिती करून घेणारच आहोत, पण घेतोय छोटासा ब्रेक.
ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माहिती करून घेत आहोत आम्लपित्त आणि आयुर्वेद याबद्दल. आपल्याला मार्गदर्शन करत आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही आम्हाला सांगितलं की पित्ताचे असे काही प्रकार असतात, पण असं म्हटलं जातं की किडनीचे जे आजार आहेत त्यांचा आणि या आम्लपित्ताचा हा जवळचा संबंध असतो. हे खरं आहे का? बरोबर आहे. कसं होतं, आम्लपित्त शरीरात जेव्हा जिरायला लागतं, पहिल्यांदा काय होतं, अजीर्ण होतं. त्यात मग विदग्धाजीर्ण नावाचा पित्ताचा प्रकार उत्पन्न होतो आणि ते झालं की ते पित्त जिरल्या कारणानं जठराला जो काही त्रास होतो त्याचा परिणाम वृक्कावरती येतो. हे असं का होतं, तर त्याच्यासाठी एक आयुर्वेदात सूत्र सांगितलेलं आहे, आमाशयस्य स्नेहा वृक्को पुष्यति असं म्हणतात. वृक्क म्हणजे किडनी. किडनीच्या ठिकाणी स्नेह खूप आहे, म्हणजे त्याला फॅट बॉडी नावाचा भाग जो असतो तो त्याच्याजवळ असतो आणि शरीरातलं स्नेहनाचं काम जे आहे ते शरीरातल्या मेदधातूचं असतं, संपूर्ण शरीराला ओलेपणा देणं. तर जठरामधला जो ओलेपणा आहे आणि स्निग्धता आहे ती त्या वृक्कामुळे येत असते आणि वृक्काच्या फॅट बॉडीमुळे येत असते, असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. त्यामुळे आमाशयात किंवा जठरामध्ये काही पित्ताची घटना निरंतरची चालू राहिली तर त्याचा परिणाम जो आहे तो वृक्कावरती यायला लागतो. आणि त्यामुळे तुम्ही असं लक्षात घ्या की एखाद्या माणसाला किडनी फेल्युअर होतं हे ओळखायचं कसं, तर त्याला फोडणीचा वास सहन होत नाही, मळमळायला लागतं, सकाळी उठल्यानंतर जीभ घासत असताना उलट्या व्हायला लागतात, पायावरती मंदशी सूज यायला लागते. आणि ज्यावेळेला आपण त्याची परीक्षण करतो तेव्हा त्याच्यात रक्तदाब तरी असतो की जो पित्तातून उत्पन्न होतो, किंवा मधुमेह झालेला असतो आणि त्याचा परिणाम त्याच्या शरीरावरती झालेला असतो. इतर त्याची अनेक कारण आहेत, लेड पॉइझनिंग होणं, मर्क्युरी पॉइझनिंग होणं वगैरे. पण या प्रत्येकाचा मार्ग जो आहे तो आम्लपित्तावरनं आणि जठरावरनंच जातो. आणि हे लक्षात जर घेतलं तर आम्लपित्ताच्या लोकांनी पित्त तर होतंय, ह्याच्यासाठी कशाला ट्रीटमेंट असं करू नका. 10 ते 15 वर्षात ही संप्राप्ती किंवा पॅथॉलॉजी आहे ती वाढून किडनीचा असा आजार उत्पन्न होतो की ज्याचं नाव ते करून टाकतो तो. कारण त्याच्यासाठी कोणत्याही शास्त्रामध्ये खूपशी औषध नाही आहे, जी काय आहे ती थोडीशी आयुर्वेदात चांगली आहेत, परंतु एकदा डायलिसिस वगैरे सुरू झाल्यानंतर त्याचा जो त्रास होतो तो भोगण्यापेक्षा आधीच क्षय एव जय दोषम, म्हणजे आजार उत्पन्न होण्याच्या आधी जी लक्षणं आहेत त्याच वेळेला माणसांनी कासोटा बांधून सांभाळून घ्यायला पाहिजे आणि मागं लागायला पाहिजे. तर तसं आम्लपित्त आणि ह्या वृक्काच्या आजाराचा खूप जवळचा संबंध आहे. नक्कीच. सर, जसं आपण म्हणालात की लहान जी मुलं असतात किंवा त्यांचं अंगावरती पित्त उठत असतं, तर तेव्हा लहानपणी असताना की आई अगदी कोकमाचं त्याला रस लावायची आणि ते पित्त वगैरे कमी करण्याचा प्रयत्न करायचे. बरोबर. तर हे अंगावर पित्त उठतं म्हणजे नेमकं काय होत असतं? कसं होतं, शुक्तता किंवा आंबटपणा आपल्या जठरामध्ये अतिरिक्त वाढवला. आपण ब्रेड खातो, इडली खातो, डोसे खातो. आता समुद्राच्या काठी असलेल्या लोकांनी कधीतरी खायच्या या गोष्टी आहेत, पण आता सगळीकडे सगळं कन्व्हेन्स सोपा झाल्या कारणाने, मिळत असल्या कारणाने लोक जिभेसाठी खातात आणि वीकेंडला बाहेर जाऊन खायचंच असं लोकांनी ठरवून ठेवलेलं आहे. पण वीकेंडला जुलाबाचं औषध घ्यायचं किंवा वेळेवरती झोपायचं असं कुणीही ठरवत नाही. आणि त्याचा परिणाम जो आहे तो आम्लपित्त वाढणं आणि मोठे जे आजार आहेत ते त्या जंक फूडमधून सुद्धा आलेले आहेत आणि आपल्या वृत्तीमुळे आलेले आहेत. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये काय होतं, पित्त ते आंबटपणा जो आहे तो जाणार कुठे आहे, रक्तामध्ये शोषला जाणार आहे. आणि ज्यावेळेस तुमच्या शरीरातलं मलाचं मार्ग, मूत्राचा मार्ग आणि घामाचा मार्ग हा पुरा पडत नाही, अशा वेळेला ज्या एक्सक्रिशन जे व्हायला पाहिजे शरीरातल्या विषाचं ते स्किनवरती येतं आणि ते खाजवलं जातं आणि मग पित्त उठतं. तर तिथनं कोंडा निघत असतो आणि त्यातनं ती विष बाहेर पडत असतात. ती जर दबली गेली, तुम्ही सिट्रिजिनची गोळी घेतली किंवा आणि कोणतं तरी अँटी अलर्जिक औषध घेतलं तर ते दबलं जातं आणि ते फुफ्फुसाकडे जातं. फुफ्फुसातनं दमा उत्पन्न करतं. म्हणजे आम्लपित्ताचं एक तोंड जे आहे ते त्वचेवरती पित्ताच्याच रूपात आहे आणि दुसरं तोंड आहे ते फुफ्फुसात आहे. या दोन्ही ठिकाणी जर तुम्ही ते दाबलं तर किडनी खराब होते. म्हणजे केवढ्याला हे पडू शकतं हे प्रत्येकाने लक्षात घेण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून पित्त वाढू नये याच्यासाठी कोठा साफ होणारं अविपत्य चूर्णासारखं एखादं औषध जे आहे ते 15 दिवसात एकदा मुलांना देण्याची सवय ठेवायला पाहिजे. आणि थोडं आपण आपल्या प्रकृतीसाठी खावं, जिभेसाठी प्रत्येक वेळ खावं असं होऊ नये. उपवास करण्याची पद्धत तर आता निघूनच गेलेली आहे. तर उपवासाचे पदार्थ म्हणताना उपवासाची मिसळ वगैरे मिळते पुण्यामध्ये, तर हा म्हणजे अतिशय शोकांतिका झालेली आहे उपवासाची सुद्धा. तर अशा गोष्टी टाळून वैद्याकडे जाऊन उपवास कसा करावा हे शिकून घ्यायला पाहिजे. आणि आम्लपित्तामध्ये उपवास खूप छान मानवतो आणि पित्त कमी येतं. नक्की सर, हा जो तुम्ही मुद्दा उचलला आहे ना उपवासाचा, त्याबद्दल जरा मला सांगता का? कारण प्रत्येक वेळी उपवास म्हटला ना की जसं एकादशी दुप्पट खाशी असं म्हटलं जातं, उपवास म्हटला ना की त्या दिवशी निरनिराळं खाणं खाल्लं जातं. तर ह्याबद्दल उपवास आपण जो आहे तो व्यवस्थितरित्या कसा केला पाहिजे जेणेकरून आपलं पित्त देखील वाढणार नाही, कसा करायचा असतो सर? कसं आहे, उपवास या शब्दाचा अर्थ अन्न पान वगैरे किंवा अन्नाची आणि तहानेची आपल्याला आठवण सुद्धा व्हायला नाही पाहिजे अशा पद्धतीने देवापाशी रममाण होणं म्हणजे उपवास. आणि ते तसं का रममाण व्हायचं, तर पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय आणि एकादश जे इंद्रिय आहे ते म्हणजे मन, ह्याच्यापासून परे आत्मतत्व आहे किंवा पांडुरंग बसलेला आहे, म्हणून एकादशी करायची आहे. या एकादशीचा अर्थ काय, 10 इंद्रियांच्या पलीकडे जो तो सावळा पांडुरंग बसलेला आहे त्याच्या प्रीतीसाठी ते करायची गोष्ट आहे. तर त्यावेळी तुम्ही जर सगळं वेगळं खात जर राहिलात तर तुमच्या ज्ञानेंद्रियांना आणि कर्मेंद्रियांना तुमचं कंट्रोल येत नाही आणि वेगवेगळे आजार मागे लागू शकतात.
तर ह्या हिशेबाने जे काही खायचं आहे त्याच्यामध्ये निर्जळी उपवास करण्याची काही जणांची पद्धत असते. काही जण पाणी पिऊन करतात, काही जण साबुदाण्याची खिचडी खाऊन करतात. तर उपवास म्हणजे त्यावेळेला फलाहार करावा आणि कंदाहार करावा आणि गरम पाणी जे आहे ते प्यावं आणि भूक लागली तर ह्या गोष्टी खाव्यात. दिवसातून फक्त एकदा खावं, दुसऱ्या वेळेला काही खाऊ नये. म्हणजे काय होईल, 40 नंतर प्रत्येक माणसाने जर एक वेळा एक भुक्त राहिलं तर कोणताही डॉक्टर त्याला लागणार नाही आणि वैद्य लागणार नाही. इतकी तब्येत चांगली राहते. हा उपवासाचा अर्थ आहे. आणि मग त्याच्यासाठी तुम्ही जी काही कामना केलेली असेल त्या हिशोबाने ते दैवत तुम्हाला काही देईल हा वेगळा भाग असतो. न मागता सुद्धा या गोष्टी मिळू शकतात अशी परिस्थिती. असा धर्मशास्त्रानुसार आणि आयुर्वेदानुसार उपवासाचा विचार आहे. नक्की. जसं सर तुम्ही आता जो उपवास असं का केला पाहिजे, कसा केला पाहिजे हे छान समजावून सांगितलं. त्या परीने मला अजून एक त्याच्यावरती विचारावं असं वाटतं की उपवास आणि उपाशी राहणं ह्याच्यामध्ये खूप अंतर आहे. कारण वजन कमी करण्यासाठी म्हणून हल्ली उपाशी राहणं हे अवलंबिलं जातं आणि त्याच्यामुळे मग हे अम्लपित्तासारखे त्रास होतात. याबद्दल जरा सांगता का? कसं आहे, एक्झर्शन आणि एक्सरसाइज मध्ये जो फरक आहे ना तोच उपवास आणि उपाशी राहण्यामध्ये आहे. एक्झर्शन केलं तर आपण थकून जातो, शरीर आणि मन क्लांत होऊन जातं. पण एक्सरसाइज केलं की मन आणि शरीर जे आहे त्याला टोन प्राप्त होतो आणि आणखी काम करण्याची इच्छा वाढते. तसं उपवासाचं आहे. उपवासाच्या बाबतीत थोडंसं आणि माफक आणि लघु आहार घेतला, पोटात अन्न घेतलं की नाही असं वाटायला पाहिजे, इतकं कमी अन्न ज्यावेळेला घेतलं जातं त्यामुळे मन प्रसन्न राहतं, बैठक चांगली होते, आसन चांगलं जमतं, प्राणायाम व्यवस्थित होतात, गुरुनी दिलेला मंत्र व्यवस्थित म्हणता येतो, इतकं सगळं त्यातनं मिळत असतं. परंतु उपाशी राहण्याने तुमच्या पोटात भूक आहे आणि तुम्ही कसं कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही. प्लस मधुमेहासारखा आजार जो आहे तो खूप उपाशी राहण्याने सुद्धा काही लोकांना उत्पन्न होऊ शकतो, पित्त वाढू शकतं. आणि उपाशी राहण्या याच्यामध्ये स्टार्वेशन आहे, तो हठयोगाकडे जाणारा हा प्रकार आहे. तर तो लोकांनी अंगी करावा असं नाहीये. माफक प्रमाणामध्ये अन्न खाणं, हितम भूक, मितम भूक, अशाकम भूक असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. त्या पद्धतीने जरी खाल्लं गेलं तरी सुद्धा उपवास आणि उपाशीतला जो फरक आहे तो प्रत्येकाने ह्या दोन्ही गोष्टी करून बघाव्यात, म्हणजे फरक समजू शकतो. नक्कीच. सर, अम्लपित्त जर आपल्याला रोखायचं असेल तर आपण बरेच प्रयत्न हे केलेच पाहिजे, ते आपण जाणून घेऊयाच. पण अम्लपित्ताकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर नेमके आपल्याला अजून कोणकोणते आजार जडू शकतात? आता आपण काही आजार बघितले की त्याच्यामध्ये अंगावरती पित्त उठणं, चकंदळ उठणं, ॲलर्जी देणं, घामाला घाण वास येणं, मुख दुर्गंध किंवा ज्याला ऊर्ध्वगंध म्हटले अशा पद्धतीचे आजार होणं. हा आजार पूर्वी अशोक राजा जो होता त्याला सुद्धा झालेला होता आणि त्याच्या पत्नीने त्याला फक्त कांदे खायला दिले आणि त्यांनी तो बरा केलेला होता, असा इतिहास सुद्धा आहे. पुन्हा त्याच्याबरोबर वृक्काच्या संबंधित आजार उत्पन्न होणं, रक्तामध्ये पित्त खूप वाढल्या कारणानं केस पांढरे होणं, केस भुरे होणं, केस गळणं, केसाला कोंडा होणं, चिडकेपणा वाढणं, डोळ्याच्या खालची काळी वर्तुळं, कोठा साफ न होणं, पित्त जर खाली झालं तर जुलाब जास्ती उत्पन्न मोठ्या प्रमाणात होणं, पेप्टिक अल्सर सारखा आजार मागं लागणं, यकृताचा जो क्षय आहे तो उत्पन्न होणं म्हणजे क्षपण होणं किंवा लिव्हर सिरोसिसची उत्पत्ती होणं, पित्त जे बाहेर पडतंय त्याच्यातनं डोळ्याला पुन्हा इजा उत्पन्न व्हायला लागते, मोतीबिंदू लवकर व्हायला लागतो. तर असे अनेक प्रकार जे ते आम्लपित्तात नव्हतं. असं का होतं तर ज्याच्या घरातली गृहिणी चांगली, त्याचं घर जसं चांगलं ना तसं ज्याच्या शरीरातलं जठर चांगलं त्याचं शरीर चांगलं, अशी परिस्थिती आहे. तेच बिघडलं की मग सगळीकडे घाला पडतो. बरोबर. जसं तुम्ही म्हणालात की थोड्या म्हणजे पित्त वाढलं असेल तर काही आपल्या ज्या अवयवांचा तो क्षय होत जातो, तर ह्याच्यामुळे म्हातारपण लवकर येतं का? अगदी बरोबर आहे. कारण काय, क्रिएशनचं काम जे आहे ना ब्रह्म्याचं, ते शरीरातला कफ दोष करत असतो. तो चिकट, स्त्यान, पिच्छेल अशा गुणांनी युक्त असतो आणि क्रिएटिव्हिटी त्याच्या ठिकाणी आहे. पित्त जे आहे ते कसं असतं, परमेश्वराच्या विष्णूसारखं आहे, महाविष्णूसारखं ते पालन करत असतं आणि वात जो आहे तो डिस्ट्रक्शन करत असतो. असं ब्रह्मा विष्णू महेश जे सांगितले ते सत्वरज तमाच्या हिशोबाने आयुर्वेदाने वात पित्त कफाच्या हिशोबाने सांगितलेले आहेत. तर तुम्ही जेवढं पित्त वाढवाल तेवढं काय व्हायला लागतं, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करण्याची जी पॉवर आहे ती वाढायला लागते आणि त्यामुळे शरीरातल्या प्रत्येक गोष्टींचा रस, रक्त, मांसमेद, अस्थिमज्जा, शुक्राचा क्षय व्हायला लागतो आणि जेवढा तो क्षय व्हायला लागेल तेवढं शरीर लवकर पडतं. त्यामुळे मग रिंकल्स येणं, केस पांढरे होणं, नजर कमजोर होणं, पुन्हा पायामध्ये किंवा आपण पळत असताना एक विशिष्ट लईने जो पळतो त्याच्याऐवजी लपक लपक असं पळलं जातं. तर लॅक्टो शुगरच्या ऐवजी लॅक्टिक ऍसिड जे आहे ते जास्ती तयार व्हायला लागतं आपल्या शरीरामध्ये आणि मसल्समध्ये आणि त्यामुळे म्हातारपण येऊ शकतं. हे किती होऊ शकतं तर लॅक्टिक ऍसिडचं प्रमाण जर तुमच्या पोटामध्ये जठरामध्ये वाढलं तर मोठ्या आतड्याचा आणि लहान आतड्याचा आणि जठराचा कॅन्सर सुद्धा त्यातून उत्पन्न होऊ शकतो. एवढं हे पित्त महागात पडू शकतं. सर, जसं तुम्ही म्हणालात की जर अम्लपित्त वाढलं आणि त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं तर मधुमेहासारखा आजार होऊ शकतो किंवा रक्तदाब आपला वाढू शकतो. आणि जर म्हटलं तर मधुमेह, रक्तदाब आणि हार्ट यांचा तिघांचा एकदम जवळचा संबंध असतो. तर मग जर अम्लपित्त आपलं वाढलं तर आपल्याला हृदयरोगाचा त्रास होण्याचा संभव असतो का? हो. कसं आहे, आपल्या रक्तवाहिन्या ज्या आहेत ना त्या मेदातून आणि रक्तधातून बनलेल्या आहेत. असुरुजा कंडरासिरा असं म्हटलेलं आहे. आणि रक्ताच्या आश्रयाने पित्त राहत असतं, कफाच्या आश्रयाने, रसाच्या आश्रयाने जसा कफ राहतो त्या पद्धतीने अस्थिच्या आश्रयाने वात राहत असतो. तसं आपल्या शरीरातले रक्त जे आहे त्याच्या ठिकाणी जर पित्त वाढायला लागलं तर रक्तवाहिन्या ज्या असतात त्या पोचट बनतात किंवा तिथला स्नेह जो तो पचून जातो आणि आर्टेरोस्क्लेरोसिस नावाचा आजार त्यातून उत्पन्न होतो.
त्यामुळे आम्लपित्त निग्लेक्ट केल्यानंतर हृदयविकाराचा झटका येणं, हृदयाचा आकार वाढणं, धडधड खूप होणं किंवा ॲट्रियल फिब्रिलेशन नावाची एक कंडिशन असते की ज्याच्यामध्ये क्लॉट वगैरे शरीरामध्ये तिथं उत्पन्न होऊन कुठेही जाऊ शकतो आणि माणसाला मृत्यू सुद्धा येऊ शकतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्लपित्ताकडे दुर्लक्ष केल्यानंतरच होत असतात. तर ह्या गोष्टीचा निसंशय संबंध जो आहे तो वृक्काच्या आजाराशी आहे, मस्तिष्काच्या आजाराशी आहे आणि आपल्या हृदयाच्या आजाराशी आहे. म्हणजे जर आपण आपल्या आम्लपित्ताकडे दुर्लक्ष केलं तर आपल्याला किडनीचे आजार होऊ शकतात, आपल्याला मेंदूचे आजार होऊ शकतात आणि जसं सगळ्यांनी सांगितलं तर हृदयाचे आजार देखील होऊ शकतात. तर आम्लपित्ताकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. नेमकं आपण ह्या आम्लपित्ताकडे कसं लक्ष दिलं पाहिजे, वेळच्या वेळी आपण कसं जेवलं पाहिजे, काय केलं पाहिजे हे नक्कीच जाणून घेऊया. आपण घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत आम्लपित्त आणि आयुर्वेदाबद्दल. यावर आज आपल्याला विशेष मार्गदर्शन करत आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी. खरं तर ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्या सरांनी सांगितलं होतं की उपवास आणि उपाशी राहणं ह्याच्यामध्ये खूप अंतर असतं. खरं हे जर अंतर आपण राखलं आणि ते जाणून घेतलं तर नक्कीच आपल्याला जो आम्लपित्ताचा होणारा त्रास आहे तो आपण टाळू शकतो. अधिक माहिती करून घेऊया. सर, जसं तुम्ही म्हटलं की आम्लपित्ताचा जठराचा हा संबंध असतो, म्हणजे नक्कीच त्याचा आहाराचा संबंध असतो. मग आहार कसा असला पाहिजे ज्या व्यक्तींचं आम्लपित्त वाढू शकतो अशांसाठी? कसं होतं, दरवेळेला असं होतं कोणत्याही कार्यक्रमात किंवा वैद्याकडे एखादा माणूस आला तर काय खाऊ नको ह्याची लिस्ट भयंकर मोठी असते आणि खरंच नाही आहे की खाण्याची लोकांची इयत्ता जी आहे ती फारच मोठी असते. तर हे लक्षात घेतल्यानंतर इथं काय खावं हे सांगणं गरजेचं आहे. त्या हिच्याने मी काही गोष्टी इथं आणलेल्या आहेत त्या आपण आता बघूया. तर भाजीवाल्याकडे गेल्यानंतर सगळ्यात स्वस्त मिळणाऱ्या ज्या भाज्या असतात ना, कारण त्या नेहमी कोण खात नाही. तर ही पडवळ आहे आपल्या समोर, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, याला पटोल असं म्हणतात. आणि हे दुसरं दुधी भोपळा इथं आहे. तर दुधी भोपळा आता रामदेवजींनी खूप फेमस केलेला आहे, तर हा हल्ली बऱ्यापैकी महाग झालाय, पण पडवळ अजून स्वस्त मिळू शकतं. तर ह्या पडवळाची भाजी आणि दुधी भोपळ्याची भाजी जी आहे ती शिजवून करायची किंवा परतून करायची तुपावरती. आणि लाल तिखट आणि हिरवी मिरचीतला फरक असं लक्षात घ्या की दगडापेक्षा वीट मऊ, तिखट खाऊच नाही जास्ती, परंतु खाल्लं तर लाल तिखट खावं, हिरवी मिरची खाऊ नये. आणि धने जिरे तुपाची फोडणी देऊन ही भाजी तयार करायची. ज्वारीची भाकरी आणि गव्हाचा फुलका, मुगाचं कढण आणि ह्यापैकी एखादी कोणती तरी फळभाजी असं जर घेतलं गेलं तर आम्लपित्त खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोलमध्ये येत असतं. म्हणजे विश्वास बसण्याने इतक्या चांगल्या पद्धतीने कमी होतं. कारण काय होतं, आपण जे खातो, जे वागतो त्यातनंच आजार उत्पन्न होत असतो, तो काय आकाशातनं पडत नाही. म्हणजे आपल्या चुकीच्या कर्तृत्वाने आपण ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या असतात. तर हे बदल करायला पाहिजे. पहिले 15-20 दिवस तुम्हाला असं वाटेल हे सगळं सप्पक काहीतरी आहे, परंतु नंतर तुमच्या शरीरातली लक्षणं कमी व्हायला लागल्यानंतर तुमचा उत्साह वाढेल. तशाच काही पालेभाज्या ज्या आहेत ना त्या इथं मी आणलेल्या आहेत, त्याही मुद्दावरून तुम्हाला दाखवतो. या 2 पालेभाज्या इथं आहेत. इथे एक जी दिसतीये ही कृष्ण सारिवा नावाची एक वेल आहे. याच्यातनं चीक येत असतो याचं पान तोडल्यानंतर. आणि याचं मूळ जे आहे ते अनंतमूळ सारिवा, एक काळी सारिवा म्हणून ही वापरली जाते, त्याचं हे मूळ आहे. आणि दुसरी वनस्पती ही माका आहे. वैष्णवदेव वगैरे करत असताना बऱ्याच वेळा ही वापरली जाते. तर या माक्याची भाजी आणि या सारिवेची भाजी जर खाल्ली गेली तर आम्लपित्त उत्कृष्ट पद्धतीने कमी येतं, अंगारचं पित्त कमी येतं, चेहऱ्याचा रंग उजळतो, अंगाचा रंग उजळतो, कोठा साफ व्हायला लागतो आणि यकृताचे बरेचसे आजार जातात. एस्पेशली दारू पिणारे जे लोक आहेत आणि ज्यांना मांसाहार करायचा आहे अशा लोकांसाठी हे खूप उपयोगी आहे. त्या दोन्ही गोष्टी सोडून त्यांनी हे करायला पाहिजे, तर अतिशय उत्कृष्ट फायदा त्यांना उत्तम होऊ शकतो. हे महत्वाचं की दोन्ही गोष्टी सोडून हे केलं तर त्याचा जास्त उपयोग आहे. इथं दुसरी एक वनस्पती माझ्यासमोर ही दिसतीये, आता तुम्हाला दाखवते ती. हे सगळ्यांना खेडेगावातल्या लोकांना तर माहित असेल. हिला रिंगणी असं म्हणतात आणि याचं काटे रिंगणी असं म्हणतात. हिला दुस्पर्श असा खूप सुरेख संस्कृत शब्द आहे. जी स्वतःला स्पर्श करून घेत नाही ती दुस्पर्शा, काटे असतात हिला खूप. आणि याचं मूळ जे आहे त्याला रिंगणी मूळ असं म्हणतात. लहानपणी आता खेळणी नवीन आले चायनीज वेगवेगळी, पण पूर्वी एक रिंगण नावाचा भाग असायचा आणि दोन्ही बाजूला गोळ्या असायच्या आणि मध्ये दांडी असायची आणि ते घरंगळत जायचं आणि त्याच्या मागे ते मूल जे आहे 7-8 महिन्याचा तो बाळकृष्ण पळायचा. तर त्यावेळेला ही जी वनस्पती आहे ते रिंगण तोंडात घेऊन जर चावलं गेलं तर ही वनस्पती कडू असल्या त्याला दात लवकर यायचे, खोकला व्हायचा नाही आणि दूध चांगल्या पद्धतीने पचायचं, अशी ही उत्कृष्ट वनस्पती आहे. तर ही वनस्पतीचे काटे आता तुम्हाला दिसत आहेत, पण पपईचा एक तुकडा टाकून ह्याची जर भाजी बनवली तर अतिशय उत्कृष्ट भाजी तयार होते. कडसर आहे ही, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये शेंगदाणा जो आहे तो घालावा आतला मोग काढून, किंवा मुगाची डाळ जी आहे ती ओली करून घालावी. तर ह्यानी आम्लपित्त लगेच बसतं. म्हणजे 5-6 दिवस ही भाजी जर खाल्ली तर कोणता डॉक्टर लागत नाही किंवा कोणता वैद्य लागत नाही, इतकी ही सुरेख भाजी आहे. सर, आता तुम्ही ह्या भाज्यांबद्दल आम्हाला माहिती सांगतात किंवा तुम्ही एकदम
सहजरित्या आम्हाला सगळ्या गोष्टी सांगत आहात, पण तेवढी बाजारामध्ये या भाज्यांची उपलब्धता आहे का? कारण त्या मिळणं आणि आपण वेळच्या वेळी खाणं हे महत्त्वाचं. कसं आहे, आता भाजीवाले सुद्धा जे आहेत ना ती तरणी पोरच असतात, पण त्यांच्या आजीला ह्या सगळ्या गोष्टी माहित असतात आणि विहिरीच्या काठ्याने आणि बांधावरती ह्या वनस्पती नक्की मिळतात. तर ह्या वनस्पतीची चित्र दाखवावीत, काही गोष्टी ज्या आहेत त्या थोडा प्रयत्न जर केला गेला तर ह्या भाज्या मिळायला लागतील. आणि भाज्या खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या आयुर्वेदिक भाज्या जर पोटात जायला लागल्या या पद्धतीच्या, तर समाजाचं आरोग्य नक्की सुधारणार आहे. कारण आपण सगळं खातो पण कडू आणि तुरट रस खात नाही आणि वैद्य नेमकं तेच देतात आणि ते दिल्यानंतर शरीर हे जे आहे ते सुधारतं. असं का होतं तर सर्व रसाभ्यास हा बलवर्ण कराणाम श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. म्हणजे मधुर आम्ल लवण कटुतिक्त कषाय हे काही रस जर तुमच्या पोटात गेले तर तुमचं आरोग्य चांगलं राहतं. आणि एक रसाभ्यास हा दौर्बल्य कराणाम श्रेष्ठ. म्हणजे एकच पद्धतीचं मोनोटोनस तुम्ही खात राहिलात तर तुमची तब्येत जी आहे ती बिघडणार आहे आणि तुमच्या शरीरात दौर्बल्य येणार आहे. नक्की, जसं तुम्ही म्हणालात मगाशी सर की मांसाहार करणारे जे व्यक्ती असतात त्यांचं आम्लपित्त हे सतत वाढलेलंच आपल्याला दिसून येतं आणि त्याचा त्रास पण होतो. पण जसं जिभेसाठी खातात तसं ते खातच राहतात आणि दोन्ही गोष्टी एकत्र घडत असतात. अशाने काय करायचं असतं? कसं आहे, मांसाहार करावा का न करावा, आयुर्वेदामध्ये मांसाहार सांगितलेला आहे पण ते औषध म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे राजयक्ष्मा झाला तर गिधाडाचं मांस किंवा गाढवाचं मांस सुद्धा वापरलेलं आहे पण ते औषध म्हणून. आणि काय आपल्याला अशी दरवेळी सवय असते की आता देवानी हे खाल्लेलं आहे. आता शंकराच्या बाबतीत बऱ्याच वेळेला असं सांगतात किंवा देवीच्या बाबतीत बळीचा पद्धत असायची आणि ते करायचं, पण त्यांनी शंकरांनी विष खाल्लं, तुम्ही खाणार का? म्हणजे प्रत्येक वेळेला चांगली एखादी गोष्ट आहे तेवढीच घ्यायची आणि वाईट जी आहे ती सोडून द्यायची, हे जे आहे ते बरोबर नाही आहे. हा पक्षपात करू नये माणसाने. माणूस हा ओठाली पाणी पितो, त्याच्या आतड्याची लांबी 28 फूट आहे, तर तो नॅचरली कसा आहे तर तो शाकाहारी आहे. पण तुम्ही मांसाहार करत असाल मग ऍटलीस्ट एवढं तरी करा, कोणत्याही मांसाला चव नसते असं म्हणतात, मला काय तो अनुभव नाही, परंतु त्याला ड्रेसिंग केल्याशिवाय चव येत नाही. म्हणजे मसाले घातल्याशिवाय. मसाला न घालता तुम्ही खाल्ला तर तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. ताजं मांस खाल्लं जायला पाहिजे. कोणत्या प्राण्याचं कसलं मांस हे आपल्याला समजत नसतं. प्लेटमध्ये येत असताना ते खूप रंगवलेलं असतं, ड्रेसिंग केलेलं असतं, तर ते आरोग्यासाठी हितकारक असेल असं काही नाहीये. त्याचे गुण जे आहे ते वैद्याकडनं जवळच्या तुम्ही जाणून घ्यावेत आणि त्या पद्धतीने ह्या गोष्टी घ्याव्यात. मांसाहार जर तुम्हाला करायचाच असेल तर सूपच्या स्वरूपात करा, त्याचे पीसेस नुसते घ्या, पण त्याला खूप मोठ्या मसाला जो आहे तो तुम्ही कृपा करून वापरू नका. आणि त्याच्यावर जर मद्य सेवन होत असेल तर यकृत आणि तुमची वृक्क आणि आमाशय किंवा जठर हे तिन्ही बिघडायला फारसा वेळ लागत नाही. 40 पर्यंत अंगामध्ये रग असते, काही वाटत नाही, चालतं की होतं की असं होतं. आणि 40 नंतर सगळे आजार जे आहेत ते एकदम घर करायला लागतात आणि मग नंतर त्रासदायक होतं. बरोबर सर, जसं आहाराचा आपल्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे, तर जसं तुम्ही म्हणालात की हे सगळं 40 पर्यंत रग असतं पण आपलं पचवलं जातं, पण हे पचण्यासाठी म्हणून आपल्या शरीराला व्यायाम देखील आवश्यक आहे. बरोबर आहे. तर ह्याबद्दल काय सांगाल? कसं आहे, व्यायाम हा अति करू नये असं सांगितलेलं आहे. कपाळावरती थोडासा घाम आला आहे, छातीचे ठोके वाढलेले आहेत, काखेमध्ये घाम आलेला आहे, तर अर्धशक्ती व्यायाम करायला पाहिजे. तरुण मुलं काय करतात, दुसरा जर 25 चे 3 सेट मारत असेल तर हा 30 चे आणखी 7 मारणार असं चाललेलं असतं. तर नाही त्या ठिकाणी अशी कोणती स्पर्धा जी आहे ती करू नये. आपल्या शरीराच्या कृतीनुसार ते करायला पाहिजे. आणि व्यायाम हा नेहमी अर्धशक्ती असायला पाहिजे. त्यामध्ये कोष्ठ व्यायाम आणि शाखा व्यायामाचे 2 प्रकार असतात. शाखा व्यायाम म्हणजे काय, आपण जे सूर्यनमस्कार घालतो किंवा पीटीचे एक्सरसाइज वगैरे अशा असतात किंवा वजन उचलणं वगैरे. आणि कोष्ठ व्यायाम म्हणजे प्राणायाम किंवा योगासनं. तर कोष्ठ व्यायाम हा उपयोगी आहे. जास्ती व्यायाम केला तर आपल्या श्वासाची गती वाढते आणि आपले श्वास किती आहेत हे ठरलेलं आहे. तर जेवढे तुम्ही जास्ती व्यायाम कराल तेवढे तुमची श्वासाची गती वाढते आणि तुमचा आयुष्याचा ऱ्हास होत असतो. ही गोष्ट कुठेतरी डोक्यात पाहिजे. प्लस वात आणि पित्त तरी वाढत असतात, त्यामुळे शरीराचं डिस्ट्रक्शन जास्ती होत असतं. तर व्यायाम हा अर्धशक्तीच व्हावा. आणि आचार रसायन म्हणजे कसं वागावं हे जे आयुर्वेदात सांगितलेलं आहे की ज्याच्यामुळे तरुण पण टिकून राहतात आणि आजार होत नाहीत, त्यात सत्यवादी, अक्रोध, निवृत्त, मध्यमैथुना, अहिंसकम, अनायासम म्हणजे आयास जास्ती करू नयेत, म्हणजे व्यायाम जास्ती करू नये, प्रशांत हा प्रियवादिना असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर माफक व्यायाम व्हायला पाहिजे. आणि जवळच्या वैद्याकडनं जाऊन तुम्ही तुमच्या प्रकृतीचं परीक्षण, तुम्हाला लागणारं अन्न, त्याचे गुण काय येते, पालेभाज्या वगैरे सगळं, आणि व्यायाम कोणता हे ठरवून घ्यायला पाहिजे, त्यानुसार वागायला पाहिजे. नक्कीच, जसं तुम्ही उल्लेख केला तसं की योगाभ्यासाचा आणि प्राणायामाचा आपल्या शरीरावरती खूप एक चांगला इफेक्ट होत असतो, तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपलं आम्लपित्त कमी होण्यासाठी म्हणून फायदा होत असतो का? हो. आता कसं आहे, पंचकर्मातला जसा विरेचनाचा भाग किंवा बस्ती जो सांगितलेला आहे, कडू रसाची बस्ती, ह्याचा जसा परिणाम होतो तसाच प्राणायाम. आता शीतली आणि शीतकारी हे 2 प्राणायाम आहेत. ओंकारा हा प्राणायाम आहे, सर्वांगासन आहे, पश्चिमोत्तानासन आहे, पवनमुक्तासन आहे, वज्रासन आहे, मंडूकासन आहे. ही जी आसनं आहेत ती आम्लपित्ताच्या रोगांना अतिशय उत्कृष्ट उपयोगी पडतात. पण कसं एकच करत बसायचं असं करू नये. आयुर्वेदात युक्तीप्रमाण म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे उठण्यापासून झोपेपर्यंत आंघोळ कोणती आणि कोणत्या पाण्याने करावी, व्यायाम कोणता करावा, अन्न कोणतं
खावं ह्याच्याबरोबर योगोपचार जर केले तर त्याचा 100% फायदा जो आहे तो माणसांना होतो. नक्कीच सर, तुम्ही आता पंचकर्माचा जो उल्लेख केला आहे, तर पंचकर्म जे आहे ते अप्रतिम ह्याच्यावरती आपल्याला इलाज करत बरोबर असतात. आहे. याबद्दल जर आम्हाला सविस्तर माहिती सांगा. बरोबर आहे. पंचकर्म का करावं हे जरा मागं जाऊन आपण बघूया. आईच्या पोटात आपण जेव्हा तयार होतो त्या 3 लेयर्स पासून तयार होतो. एक्टोडर्म म्हणून एक असतो, मेझोडर्म आणि एंडोडर्म. तर तो एक्टोडर्म म्हणजे सगळ्यात बाहेरचा जो लेअर आहे त्या लेअरला नॉच पडून आपलं तोंडाचा भाग तयार होतो आणि शौचाचा मार्गही तयार होतो. साधारण 1.5 फुटापर्यंत 1.5 वितापर्यंत हा भाग तयार होतो. तेव्हा त्वचेवरती काही झालं तर त्याचं मॅनिफेस्टेशन पोटामध्ये येतं आणि पोटात काही घाण झाली तर त्याचं मॅनिफेस्टेशन त्वचेवरती येतं. आणि मग तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आम्लपित्तासाठी आयुर्वेदामध्ये एक आम्लपित्त अधिकारामध्ये भैषज रत्नावली या ग्रंथामध्ये श्री बिल्व तेल म्हणून आलेलं आहे. आणि तेलाची त्या खासियत अशी आहे की ते तेल अंगाला लावल्यानंतर पोटातलं आम्लपित्त फक्त तेल लावून कमी करता येतं. म्हणजे लोकांना विश्वास बसणार नाही. म्हणजे रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग जो आहे स्किल म्हणून आयुर्वेदाने सांगितलेला त्याच्या ठिकाणच्या पित्तावरती त्याची प्रक्रिया होऊन पोटामध्ये जे आम्लपित्त आहे ते कमी करता येतं. तर ह्याच्यासाठी दुसरी चांगली गोष्ट काय आहे, इतक्या चांगल्या गोष्टीचा विचार 5000 वर्षापूर्वीपासून आपल्या ऋषीमुनींनी करून ठेवलेला आहे. तर तरी हे पित्त वाढलंच तर त्यात जर कफाचा अनुबंध असेल म्हणजे चिकट उलटी होत असेल तर वमन नावाची ट्रीटमेंट करावी. विरेचन केव्हा करावं, जेव्हा गरम कडत असे जुलाब होत आहेत आणि पित्त बाहेर पडते, शौचाच्या जागेची आग होतीये नंतर, तर मग विरेचनाचा वापर जो आहे तो तूप अंगाला लावून पोटामध्ये तूप घेऊन असा करावा. आणि हे जेव्हा जमत नाही आणि पित्तावृत्त वातासारखी किंवा विदग्धाजीर्णासारखी किंवा इतर आजारांचा परिणाम म्हणून आम्लपित्त उत्पन्न होते असं जर असेल तर मग तिक्त क्षीर बस्ती नावाच्या बस्ती सांगितलेल्या आहेत. म्हणजे कडू रसाच्या वनस्पती दुधात घालून ते शिजवायचं आणि त्याचं जे दूध आहे ते शौचाच्या मार्गाच्या आतमध्ये पुश करायचं. एनिमा असं त्याला म्हणू नये कारण एनिमा खूप कोती कन्सेप्ट आहे आणि बस्ती ही खूप मोठी कन्सेप्ट आहे. तर त्या पद्धतीने ते लक्षात घेऊन जर केलं तर आम्लपित्ताचा त्रास हा समूळ जाऊ शकतो. नक्कीच. आम्लपित्त आपण कसं कमी केलं पाहिजे याबद्दल अधिक माहिती करून घेऊयाच, पण आता मात्र घेतोय एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज माहिती करून घेत आहोत आम्लपित्त आणि आयुर्वेदाबद्दल. यावरच आपल्याला मार्गदर्शन करत आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी. खरं तर सरांनी आतापर्यंत आपल्याला बरीच माहिती करून दिली आहे की काय खावं आणि काय खाऊ नये याची खरी तर एक मोठी लिस्ट असते, पण ती जर आपण आपल्या वैद्यांकडनं आपलं परीक्षा करून घेतली, नाडी परीक्षण करून घेतलं तर नक्कीच आपण जाणून घेऊ शकतो आणि त्याप्रमाणे जर आपण दिनचर्या केली तर त्याचा आपल्या पुढील आयुष्यामध्ये खूपच फायदा होऊ शकतो. सर, जसं तुम्ही सांगितलं की योगोपचार आहे ते महत्वाचे आहेत, या परीने आपण व्यायाम करणं देखील, माफक व्यायाम हा देखील महत्वाचा आहे. पण सर, जेव्हा आम्लपित्त असतो त्याचा शरीरावरती कुठेतरी काहीतरी परिणाम असतो. जेव्हा आपल्याला स्ट्रेस वगैरे येत असतो किंवा कुठल्या गोष्टींची आपल्याला भीती वाटत असते, या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्याच्यामुळे पित्त वाढतं असं म्हटलं जातं. हे कितपत खरं आहे? बरोबर. आयुर्वेदात असं एक सूत्र आहे, काम शोक भयाद वायू क्रोधात पित्तम त्रयोमला. तर राग जो आहे ना किंवा कुडणं किंवा मत्सरी वृत्ती, अनेक लोकांना मत्सर करायची सवयच असते. आणि मग कसं होतं, खरा तो एकची धर्म जाणावा जगाला प्रेम अर्पावे असं साने गुरुजींनी म्हटलेलं आहे. तर आपण प्रेमाची भावना दिली तर प्रेमाची भावना आपल्याकडे येणार आहे, मत्सराची दिली तर मत्सराचीच भावना आपल्याकडे येणार आहे. कारण गती जी आहे ती पुन्हा जिथनं सुटले तिथंच येत असते. या हिशोबाने आयुर्वेदामध्ये मानसिक वेगाचं धारण करायला सांगितलेलं आहे. राग येत असेल तर आपण आपला राग कंट्रोल करायला पाहिजे, मत्सर होत असेल तर तो कंट्रोलमध्ये ठेवला जायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर आपल्या शरीरातल्या पित्ताचा या मनाशी काय संबंध आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. सात्विक पित्त जे आहे ना ते पित्त चांगलं जे आहे ते सत्वगुणाचं असतं. म्हणजे माशाचं किंवा गाईचं पित्त जर ठेवलं तर वर्षानुवर्ष तसंच राहतं कारण त्याचे सत्वगुण जास्ती असतो. पण ते इडली डोसा डोका किंवा मटण चिकन ठेवलं तर ते लगेच खराब होऊन जातं कारण ते तमोगुणाचं आहे. आणि मन हे अन्नमय अशी छांदोग्य श्रुती आहे. त्यामुळे आपण जे खातो तसं माणूस बनत असतो, आपण जे पितो त्यातनं माणूस बनत असतो. त्यामुळे सात्विक अन्न जे आहे ते हे घेतलं जायला पाहिजे. आणि आजळ आपण टेन्शन, त्रागा या सगळ्याचा परिणाम आपल्यावरती येत असतो. आणि हे काही न करता सुद्धा लोकांना हल्ली पित्त आढळतं. याचं एक महत्त्वाचं कारण मी तुम्हाला सांगतो की टीव्हीवरती काहीतरी कार्यक्रम सुरू असतो आणि सिरियल वगैरे असते आणि त्यात वेगवेगळ्या भावनांचा उद्रेक दाखवत असतात, त्याशिवाय त्यांचं चालत नाही असं असतं. कुणी असं सात्विक कोणतं दाखवायला लागलं तर चॅनल लगेच बदलतात लोक. म्हणजे लोकांनाही तेच हवं असतं. आणि ते करत असताना जर तुम्ही जेवत असाल, म्हणजे आता सुद्धा हा कार्यक्रम सुरू असताना काही लोक जेवत असेल तर त्यांनी आधी कार्यक्रम बघावा नंतर जेवावं. आणि ते खात असताना जर समोरची व्यक्ती चिडत असेल, त्रागा चाललेला असेल तर तुमच्या शरीरातली भावना तशीच उद्दीपित होते आणि तुमचं जठर जे आहे ते मुटकुळीसारखं बारीक होऊन बसतं राग आल्यानंतर किंवा अशा भावना आल्यानंतर. नंतर 3 तास ते उघडत नाही. म्हणजे पचनाची किती विल्हेवाट लागत असेल पहा. म्हणजे भावनांचा परिणाम एवढा तुमच्या जठरावरती येत असतो आणि मग ते अन्न जे आहे पोटातलं ते निरेंद्र होतं. जिवंत शरीरामध्ये मेलेली गोष्ट जी आहे त्याचा परिणाम येतो. अंगावरती खरका कटका वर येऊन
त्वचारोग उत्पन्न होऊन त्यातनं ते बाहेर पडायला लागतं. तर ह्या मनाचा खूप जवळचा संबंध आहे. गीतेमध्ये सांगितले तसं सात्विक अन्न जे आहे ते घ्यायला पाहिजे. गाईचं दूध आहे, तूप आहे, लोणी आहे, साखर आहे, खडी साखर आहे, गव्हाचा फुलका आहे, ज्वारीची भाकरी आहे, एखादी फळभाजी आहे किंवा तांदळीसारखी एखादी पालेभाजी आहे. असं जेवण जर केलं गेलं ना तर तुमची इफिशियन्सी इन्फिनिटीपर्यंत वाढू शकते आणि प्रत्येक कामात तुम्हाला यश येऊ शकतं. प्लस आप आहे बाहेर आहे असं तुमचं व्यक्तिमत्व होऊ शकतं. हे सगळं लक्षात घ्यायला पाहिजे. नक्कीच. सर, जसं आपण पित्त कमी करावं याच्या ज्या प्रयत्नामध्ये अनेक जण असतातच, कारण उन्हातनं बाहेरनं आपण आलो तेव्हा आपलं पित्त अगदी वाढलेलं असतं किंवा खूप गरम होत असतं किंवा किचनमध्ये आपण काम करायचं, स्वयंपाकघरामध्ये गृहिणी करणार असतात त्यांचं देखील पित्त वाढतं. सर, घरच्या घरी असे करण्यासारखे काही आपण उपाय करू शकतो का जेणेकरून आपलं वाढलेलं पित्त कमी होऊ शकतं? अगदी छान प्रश्न आहे हा. कसं होतं, जिरे जे असतात ना आपल्या घरचे काळे जिरे जे असतात ते जिरे जे आहे ते सम प्रमाणात घ्यायचे खडी साखरेवरती. म्हणजे 50 ग्रॅम जिरे आणि 50 ग्रॅम पिठी साखर किंवा खडी साखर आणि ते एकत्र होऊन 80 पोटी रोज सकाळी जर आपण घ्यायला सुरुवात केली तर आपलं पित्त झटक्याने कमी यायला लागतं. हिरडा म्हणून एक वनस्पती आहे, ती जर आपण मनुकांच्या बरोबर जेवणानंतर खाली किंवा ओवा साधा घ्या तुम्ही, तो कुटायचा, स्मॅश करायचा आणि वाळक्या खोबऱ्यावरती किंवा बदामावरती खायचा तर जळजळ तक्षणी कमी येते. दुसरं इथे एक फळ आणलेलं आहे मी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे आवळा, डोंगरी आवळा ज्याला म्हणतात ना तसं हे फळ आहे, आमलिकी फळ. ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर मोठ्या प्रमाणावरती असतं आणि शरीरातली कोणत्याही पेशीची उत्पत्ती, स्थिती आणि नाश ह्याच्यातली स्थिती जी आहे ते हे जास्ती मेंटेन करतं. त्यामुळे ह्याने आयुष्याचं वर्धन होतं, तरुण पण टिकून राहतं आणि पित्तही चांगल्या पद्धतीने कमी येतं. तर हे साधे घरगुती उपचार आहेत. त्याचा मुरंबा करून ठेवला आणि तो जरी पित्ताच्या काळात आपण 10 वाजता आणि 2 वाजता दुपारी खाल्ला तरी शरीरातलं पित्त जे आहे ते कमी होऊ शकतं. प्रत्येक स्त्रीनी या आवळ्याची पावडर, आवळकाठी चूर्ण तरी घ्यावं किंवा त्रिफळा चूर्ण रोज रात्री 1 चमचा जर घेतलं. माझ्या 30 वर्षाच्या अनुभवाची एक गोष्ट तुम्हाला नक्की मला शेअर करायला आवडेल की कॅन्सरच्या लोकांना ज्यांना मी औषध दिलेली होती 1985 सालपासून प्रॅक्टिस सुरू केल्यापासून, तेव्हापासूनची काही प्रिस्क्रिप्शन मला त्या लोकांची आली की ज्यांना पुन्हा रिलॅप्स ऑफ मॅलिग्नन्सी झाली नाही, एस्पेशली जठराची. तर त्या सगळ्यांची जी प्रिस्क्रिप्शन बघितली त्यात एक कॉमन औषध होतं आणि ते म्हणजे त्रिफळा चूर्ण. तर रोज रात्री 1 चमचा त्रिफळा चूर्ण, 1 चमचा मध आणि पाव चमचा तूप ह्याच्यावर जर रोज रात्री तुम्ही घेतलं ना तर अनेक पद्धतीचे आजार तुमच्या शरीरात उत्पन्न होणार नाहीत. कॅन्सरसारख्या आजाराची पुन्हा उत्पत्ती होणं हा प्रकार थांबेल आणि पित्त उत्तम पद्धतीने कोठ्यातून बाहेर पडायला लागेल. त्यामुळे आम्लपित्ताचा त्रास हा समोर जाईल. नक्कीच. सर, इथे अजून तुम्ही काही वस्तू आणलेल्या आहेत की धणे दिसतंय किंवा ही कशासाठी? आता ही लीच नावाचा हा जो किडा आहे हा मी बऱ्याच कार्यक्रमात दाखवलेला आहे. ह्याला इंग्रजीमध्ये लीच असं म्हणतात आणि मराठीमध्ये जळवा असं म्हणतात आणि संस्कृतमध्ये जलोक असं म्हणतात आणि धन्वंतरीच्या उजव्या हातामध्ये हिला स्थान आहे. तर नाभी म्हणजे बेंबीच्या चारी बाजूला 1-1 अंगुळ म्हणजे 1-1 बोटावरती जर ही लावली गेली तर पित्ताचा त्रास हा पूर्ण बरा होतो. ह्याच्या बरोबरीनं हृदयाची जी बाजू आहे तिथं 2 मर्म असतात, स्तनमूल आणि स्तनरोहित. तर ज्यांना छातीत जळजळ होऊन घाम येऊन हार्ट अटॅक येतो अशा लोकांना हार्ट अटॅक आलेल्या ह्या जर लावल्या तरी त्याचा परिणाम जो आहे ना तो उत्तम पद्धतीने पेशंट त्यातनं रिकव्हर होऊ शकतो. ह्याच्या बरोबरीनं शंख प्रदेश म्हणून आपल्या कपाळाचे हे दोन्ही बाजूचे जे भाग आहेत त्या ठिकाणी जर हे लावलं गेलं तर आम्लपित्त पोटातलं जे आहे ते निखालच सगळं बरं होऊ शकतं. ह्याच्याबरोबर आणखीन एक वनस्पती ही तुम्हाला दाखवतो. ही गुळवेल नावाची वनस्पती आहे आणि हिला छिन्नरुहा असं म्हणतात. म्हणजे ही आहे अशी जरी पेरली ना तरी त्यातनं झाड उत्पन्न होऊ शकतं. म्हणजे राम रावण युद्धाच्या वेळेला ज्या वेळेला बरीच वानर सेना मेली ना त्यावेळेला त्यांना पुन्हा उठवण्यासाठी इंद्राने ह्याची वृष्टी केली अमृताची आणि त्यातले काही जे बिंदू पडले त्यापासून ही तयार झाली म्हणून हिला अमृत असंही म्हणतात. तर ह्याचं मूळ अँटी कॅन्सरस म्हणून आता त्याच्यावरती संशोधन सुरू आहे. तर ह्या गुळवेलीचा काढा जो आहे तो सुद्धा पोटात घेतला तर आम्लपित्त उत्तम पद्धतीने कमी येतं. नक्कीच. सर, खरं तर असं म्हटलं जातं की जे धण्याजिऱ्याचं पाणी आहे ते आपण प्यायलं तरी आपल्याला फार त्याचा त्रास कमी होतो किंवा कोकमाचं जर आपण सर्व प्यायलं तरी आपलं पित्त कमी होतं. अशा गोष्टी अजून आपण आपल्या आहारामध्ये अजून काय सेवन केलं पाहिजे की इझिली आपल्या सगळ्या गोष्टी मिळू शकतात? बरोबर आहे. साधं थंड पाणी जे आहे टॅप वॉटर त्याचं नस्य म्हणजे नाकामध्ये जरी 2-2 थेंब टाकले किंवा गाईचं दूध जे आहे ते जर नाकामध्ये जर टाकलं तर त्याचा खूप चांगला उपयोग जो आहे तो पित्त कमी होण्यासाठी होतो. गोपीचंदन नावाची माती जी असते ना ज्याचं गंध लावलं जातं ते जर दुधावरती घेतलं गेलं किंवा खडी साखरेवरती घेतलं गेलं तरी सुद्धा कोठ्यातलं पित्त जे आहे ते झपाट्याने कमी यायला सुरुवात होते. जेवणामध्ये कोणत्या तरी कडू पदार्थांचा समावेश जो आहे तो तुम्ही करायला सुरुवात करायला पाहिजे. कारण कडू गोष्ट ही पित्ताला शमवते, गोड गोष्ट ही पित्ताला शमवते, तुरट गोष्ट ही पित्ताला शमवते. तर तिखट आंबट खारट जे आहे हे कमी खावं आणि ह्या कडू गोष्टींचा वापर जर करायला लागलात तर तुमच्या शरीरातलं पित्त जे आहे ते झपाट्याने
झपाट्याने कमी होऊ शकतं. त्याच्यासाठी लोक दूध पाणी पिऊन उलट्या वगैरे काढतात, तर असा प्रकार तुम्ही घरच्या घरी करू नका. तो लघुवमनाचा प्रकार जो आहे तो तुम्हाला दमा किंवा सर्दी उत्पन्न करू शकतो. जवळच्या वैद्याकडे जाऊन लघुवमन किंवा बृहदवमन जे आहे ते करून घ्यायला पाहिजे. नक्कीच सर, जसं आम्लपित्ताकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर जसे अनेक आजार उत्पन्न होत असतात, त्यापैकी एक महत्वाचा जो आजार होता तो अल्सर, की जास्तीत जास्त आपलं ऍसिड पोटामध्ये साठून ते अल्सर होऊ शकतात, आतड्याला भोकं देखील पडतात. तर याच्यासाठी आयुर्वेदाचे जे उपचार आहेत ते किती प्रभावी ठरू शकतात? अल्सर झालेल्या लोकांना नाचणीची भाकरी आणि तूप ह्याच्यावरती फक्त जर ठेवलं आणि पित्तावृत्त वाताची ट्रीटमेंट जी आहे म्हणजे कडू दुधाचे जे बस्ती आहेत ते जर केले गेले आणि वरधारा म्हणून एक वनस्पती आहे, समुद्रशोफ असं त्याला म्हणतात, आणि माका आत्ता जो दाखवलेला आहे तो, तर या दोघांचा काढा जर 21 दिवस घेतला ना तर अल्सर पूर्णतः हिलप होतात. वय वर्ष 50च्या पुढे असेल आणि त्यात इतर काही वाईट बदल जर नसतील तर त्यांचं दुखणं जे आहे ते साधारण 42 दिवसांमध्ये पूर्ण कमी होऊ शकतं. खाण्याचं पथ्य जे आहे ते पाळणं गरजेचं आहे आणि त्यावरती प्राणायाम करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. पण बस्ती एवढा दुसरा प्रभावी उपचार त्याच्यासाठी नाही आणि तो जवळच्या वैद्याकडनं अल्सर असलेल्या लोकांनी निश्चित करून घ्यावा. नक्कीच सर, आम्लपित्त ज्यांची प्रकृती आहे म्हणजे पित्त प्रकृती ज्यांची आहे तर त्यांनी तर याच्यासाठी सगळे प्रयत्न केलेच पाहिजेत. पण खरं तर मुळात त्यांची दिनचर्या ही व्यवस्थित असणं ही आवश्यक आहे. तर सर थोडक्यात आपण सांगू शकतो का की नेमकी या पित्त प्रकृतींची जी दिनचर्या आहे ती त्यांनी कशी ठेवली पाहिजे? कसं आहे, ह्या लोकांनी नेहमी 4:30 पासून 6:30च्या आत उठायला पाहिजे पहाटेच्या वेळेला. नंतर दात घासण्याचं प्रकरण जे आहे ते कडू किंवा तुरट गोष्टींच्या सहाय्याने व्हायला पाहिजे. संपूर्ण अंगाला तिळाचं तेल किंवा आवळ्याचं तेल जे आहे ते लावलं जायला पाहिजे. नंतर उठणं जे आहे ते आवळकाठीचं चूर्ण लावून आंघोळ करायला पाहिजे. आंघोळ गरम पाण्याने न करता गार पाण्याने किंवा कोमट पाण्याने करावी. रोज डोक्यावरनं आंघोळ करणं हे जास्त गरजेचं आहे. भूक लागल्यानंतर पटकन जेवण जे आहे ते व्हायला पाहिजे. त्यात कडू गोष्टी आणि तुरट गोष्टी या जास्त असायला पाहिजेत. दुपारी झोपू नये, रात्री जागरण करू नये, नाहीतर मग उठण्यावरती त्याचा परिणाम होतो आणि पित्तही वाढत नाही. आणि वैवाहिक जीवनाच्या विषयीचे जे प्रश्न आहेत ते त्याच्या जवळच्या वैद्यांच्याकडनं त्यांनी जाणून घ्यायला पाहिजेत. काम जे आहे ते रिॲक्टर जवळती किंवा भट्टीजवळती काम करण्यापेक्षा थंड हवेच्या ठिकाणी असं त्यांनी काम जे आहे ते निवडावं. त्या पद्धतीचा व्यवसाय त्यांनी निवडावा. असं जर केलं गेलं आणि ही दिनचर्या जर पाळली गेली, ऋतुचर्येनुसार वमन विरेचनाचा वापर जर करून घेतला तर या आम्लपित्ताच्या लोकांना निश्चित फायदा होऊ शकतो. नक्कीच. खरं तर आज आपण अतिशय सुंदर माहिती अशी जाणून घेतलेली आहे की नेमला आपण आम्लपित्त जे आहे ते आपण कसं कमी केलं पाहिजे, की आपली जी दिनचर्या मुळात जी आहे ती आपण कशी ठेवली पाहिजे. आज आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत साम संजीवनीमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.